येत्या 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये पंचायत राज समितीचा दौरा निश्चित करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील या दौऱ्यांमध्ये पंचायत राज समितीकडून प्रामुख्याने अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटचा दौरा जवळपास निश्चित समजला जातो आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अधिनिस्थ येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये पंचायत राज समितीच्या स्वागताकरिता जय्यत तयारी सुरू झालेली असून अनेक वर्षांपासून भंगार अवस्थेत असलेल्या कार्यालयांमध्ये आनन-फानन दुरुस्तीचे काम सुरू झालेले आहे। यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद, जलसंपदा उपविभाग धारणी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचा समावेश आहे। पंचायत राज समिती 1 दिवसाकरिता या कार्यालयामध्ये भेट देण्याची शक्यता आहे। यामुळे संबंधित प्रशासनाकडून कार्यालयांची दुरुस्ती केली जाते आहे। तर दुसरीकडे याच कार्यालयांमध्ये मेळघाटातील हजारो लाभार्थी शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याकरिता किंवा इतर कार्यालयीन कामाकरिता भंगार कार्यालयांमध्ये भेट देतात। तसेच या कार्यालयांमध्ये दिवसभर बसून शासकीय कर्मचारी सेवा देत असतात। जीर्ण झालेल्या या इमारतीमध्ये काम करताना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचा जीव हा धोक्यातच असतो, तरी पण कार्यालयाची दुरुस्ती केली जात नाही। गंभीर बाब अशी की केवळ 1 दिवसाकरिता येणाऱ्या पंचायत राज समितीच्या धाकाने संबंधित कार्यालयाची दुरुस्ती केली जाते आहे। आता प्रश्न उपस्थित असा होतो की कार्यालयातील दुरुस्तीकरिता निधी कुठून आला व संबंधित प्रशासनाला पंचायत राज समितीची एवढी भीती का, हे विशेष। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।